हॅलो, नमस्कार सर्वांना. आज मी इथे पालकाची लसुणी पालक बनवणार आहे. एकदम मस्त आणि टेस्टी बनते आणि हेल्दी पण रेसिपी आहे. त्याच्यासाठी मी एक पालकाची फ्रेश जुडी घेतली होती आणि त्याला मी छान असं चिरून घेतलं. एक कांदा, एक टमाटर आणि थोड्याशा हिरव्या मिरच्या मी याप्रमाणे चिरून घेतल्या. त्याच्यानंतर आता मी याच्यामध्ये 1 चम्मच शेंगदाणे, 1 चम्मच डाळे आणि 1 चम्मच तीळ याचं चांगलं असं पावडर बनवून घेतलं मिक्सरला लावून. आता मी इथे लसुणी पालक बनवायला घेत आहे. एका कढाईमध्ये थोडं मिरच्या आणि लसण टाकून थोड्या वेळ त्याला फ्राय करून घ्यायचं. त्याच्यामध्ये पालक जो आपण चॉप करून घेतला त्याला छान धुवून असं टाकून घ्यायचं. त्याच्यामध्ये 1 चम्मच आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि त्याला असं थोडंसं 5 ते 7 मिनटं झाकून शिजवून घ्यायचं आहे. इथं आपलं पालक छानपैकी शिजला आहे. आता त्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आणि त्याच्यानंतर पुन्हा लसुणी पालक बनवण्यासाठी आपल्याला एक छान असा तडका तयार करायचा आहे. हे लसुणी पालक खायला एकदम टेस्टी आणि हॉटेलसारखं होतं आणि खाण्यासाठी एकदम हेल्दी रेसिपी आहे. जे पालक खात नाहीत ते पण हे पालकची सब्जी मागून खातील. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये कढाई ठेवली. कढाईमध्ये मी तेल ॲड केलं. त्याच्यामध्ये मी चॉप केलेलं कांदा टाकला आणि त्याच्यानंतर मी लसणला थोडंसं जाडसर वाटून घेतलं होतं आणि लसण टाकून घेतलं. त्याच्यानंतर टमाटर टाकून घेतले. आता मी याच्यामध्ये काही सुके मसाले ॲड करणार आहे. सुक्या मसाल्यामध्ये मी इथे लाल तिखट घेतलं आहे. अर्धा चम्मच हळद पावडर टाकणार. त्याच्यानंतर अर्धा चम्मच मी इथे गरम मसाला टाकून घेणार आहे. अर्धा चम्मच मग धनिया पावडर. आता मी याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे. मीठ आपण पालकमध्ये पण टाकल्यामुळे इथे आपण थोडं कमीच मीठ टाकणार आहे. त्याच्यानंतर छान आपल्याला टमाटर शिजवून घ्यायचे आहे. टमाटर पूर्ण एकजीव होईपर्यंत छान शिजवून घेतले. मी इथे तमालपत्र टाकून घेत आहे. आता सर्व मिश्रण मी चांगल्या प्रकारे एकजीव करून घेत आहे. त्याच्यानंतर मी जे पावडर बनवली होती शेंगदाणे आणि डाळीची ती पावडर 1 चम्मच टाकून घ्यायची आणि त्याला पण छान तेलमध्ये शिजवून घ्यायचं आहे. एकदा नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा. जे पालक खात नाही ते पण अशा प्रकारे पालक बनवला तर खातील. पालक हे पौष्टिक पदार्थ आहे आणि सर्वांनी आवर्जून खावा. त्याच्यानंतर मी पालक ॲड करून घेतलं जे आपण शिजवून घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये थोडीशी वरतून मी कोथिंबीर पेरून घेतली आणि आता आपण हे भाजी थोडे 5 मिनटासाठी शिजवून घेऊया. पहा आपलं पालक लसुणी पालक हॉटेलसारखा बनून तयार आहे. एकदम चमचमीत रेसिपी आहे ही. तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आले असताल आणि यामधलं तुम्हाला काही पण आवडलं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. इथं माझं पालक पण लसुणी पालक बनून तयार होतं आणि आता मी त्याच्यावर फ्रेश क्रीम टाकून घेतली आहे घरचीच. खाण्यासाठी एकदम टेस्टी लागतो. नक्की ही रेसिपी ट्राय करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ.